स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, जेव्हापासून स्वामींची नातं अगदी घट्ट झालं आहे तेव्हापासून सगळ्यांना एकच सांगावंसं वाटतंय की जीवनात असतील लाखो विघ्न जरी स्वामी राया ती क्षणात नष्ट करी. जीवनात असतील लाखो विघ्न जरी स्वामी राया ती क्षणात नष्ट करी. मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामींची साथ मला जन्मभरी. मजपासून झाले कोणी दूर तरी स्वामींची साथ मला जन्मभरी. स्वामींची साथ मला जन्मभरी. स्वामी भक्त हो, जी व्यक्ती स्वामींशी जुळली जाते, स्वामींशी एकरूप होते, त्या व्यक्तीला स्वामी नेहमी एकच सांगतात की नको होऊ तू उदास, मी सदैव आहे तुझ्या आसपास. नको होऊ तू उदास, मी सदैव आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवून पहा मला, कारण मीच आहे तुझा विश्वास, मीच आहे तुझा विश्वास. आणि या वाक्याची प्रत्येक स्वामी भक्ताला प्रचिती येतच असते. जो स्वामी भक्त निरंतर स्वामींचं नामस्मरण करतो, सुख असू द्या, दुःख असू द्या, प्रसंग कुठलाही असू द्या, त्यावेळेसही जर तो स्वामींचं नामस्मरण करत असतो तर त्या व्यक्तीला अनुभव आल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्हालाही जर स्वामींचा अनुभव आलेला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा. तर स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि स्वामीमय होऊन जा. तर चला जाणून घेऊया स्वामी आज काय सांगतात. स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव. असेल नसेल कोणी तुझं तू पंखात कायम भरारी ठेव. बदलेल एक दिवस तुझा पण तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव. अरे, जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा आपोआप आमच्यावर विश्वास ठेवल्यासारखं होतं, कारण तुझ्या अंतर्मनामध्ये आम्ही वास करत असतो. आणि ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो त्या व्यक्तीचा आपोआपच परमेश्वरावर विश्वास बसायला लागतो, कारण ती व्यक्ती तेव्हाच मान्य करते की परिस्थिती कशीही आली तरीही मला सांभाळणारा माझा स्वामी आहे. आणि जेव्हा आमचा भक्त आमच्यावर असा अतूट विश्वास दाखवतो तेव्हा आमच्या भक्ताची जबाबदारी आम्ही स्वतः उचलतो. आमच्या भक्ताची जबाबदारी आम्ही स्वतः उचलतो. अरे, तुझ्या त्या हजारो अपयशाची परतफेड एका यशाने होईल, त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया घालवू नको. तू वेळ न घालवता फक्त तुझं ध्येय काय आहे त्याकडे लक्ष दे आणि त्यासाठी प्रयत्न कर. बाकी तुझ्या प्रयत्नाला यश कसं द्यायचं हे आम्ही बघू. आणि कधीतरी जर आयुष्यात खूप प्रयत्न करूनही तुला काही गोष्टी लगेच मिळत नसतील तर समजून घे की तू जे आमच्याकडे मागितलं आहे त्यापेक्षाही उत्तम देण्याची योजना आम्ही आधीच तुझ्यासाठी करून ठेवली. म्हणून थोडासा संयम ठेव, थोडंसं धीराने चालायला शिक. अरे, स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुझ्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू दे, त्याने काहीही फरक पडत नाही. एवढी मोठी स्वामी रूपी शक्ती तुझ्या सोबत उभी आहे तर तू कशाला घाबरतोस? निशंक हो आणि निर्भय हो. आमचं बळ सदैव तुझ्या सोबत आहे. आमचं बळ सदैव तुझ्या पाठीशी असणार आहे. सगळं सहज मिळेल एवढं सोपं आयुष्य कधीच कुणाचंच नसतं रे. सगळं सहज मिळेल एवढं सोपं आयुष्य कधीच कुणाचं नसतं. प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली असते. प्रत्येक सुखाची वेळ ठरलेली असते, तशीच दुःखाची देखील वेळ ठरलेली असते. त्यामुळे त्या वेळेत तुला जे मिळणार आहे ते मिळणारच आहे, त्यामध्ये बदल होऊ शकत नाही. पण म्हणून तू सुखात माजू नको आणि दुःखात मात्र खचू नकोस. सुखात माजू नकोस आणि दुःखात मात्र खचू नकोस. अरे, जी परिस्थिती तुझ्या समोर आलेली आहे फक्त त्याला सामोरं जायला शिक, त्याला तोंड द्यायला शिक. नक्कीच तू प्रत्येक वेळेवर मात केल्याशिवाय राहणार नाही, कारण तुझा हा स्वामी सदैव तुझा हात हातात घेऊन उभा आहे. अरे, सुखाची गंमत कशी आहे ठाऊक आहे का? सुख हे फुलपाखराप्रमाणे असतं. पाठलाग जर केला ना तर ते उडून जातं.
बळजबरी केली तर ते मरूनही जातं, पण निरपेक्षपणे काम करत राहिला तर अलगद ते मनगटावर येऊनही बसतं. म्हणून तुझ्या सुखाच्या बाबतीतही तुला एक काळजी घ्यायची आहे. सुखाच्या मागे फार धावधाव करायचं नाही. सुखाला बळजबरी गुंडाळण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण त्याने तुझं सुख तुझ्यापर्यंत येणार नाही. फक्त काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिक आणि काही गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला शिक. आपोआप तुझ्या पदरात सुख येऊन पडेल. जगण्याचा एक नियम ठेवायचा. जीवन जगत असताना नेहमी प्रामाणिकच राहायचं. पण हो, प्रामाणिक राहत असताना मात्र स्वतःला अगदी त्रास होईपर्यंत, मनस्ताप होईपर्यंत दुसऱ्याकडे तुझा प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी आटापिटा मात्र कधीच करायचा नाही. अरे, ज्याला तुझ्यावर विश्वास असतो तो तुला कुठल्याच गोष्टी सिद्ध करायला लावत नाही, आणि ज्या व्यक्तीला तुझ्यावर विश्वासच नसतो अशा व्यक्तीसमोर अगदी तू तुझे प्राण काढून दिले तरीही ती व्यक्ती तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून अशा लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा तू स्वतःला स्वतःच्या नजरेत सिद्ध कर, तुझ्या स्वामींसमोर सिद्ध कर. आणि हे बघ, खोट्याचा आधार मात्र तू कधी घेऊ नकोस. पण हो, कोणाच्या हितासाठी तुला खोटं बोलण्याची गरज पडली तर ते पाप नाही. फक्त तुझ्या खोट्या वक्तव्याने निर्दोष व्यक्तीला शिक्षा तर होत नाही ना, त्रास तर होत नाही ना, याची काळजी मात्र तुला घ्यायची आहे. कारण जेव्हा निर्दोष व्यक्तीला एखाद्या व्यक्तीमुळे शिक्षा होते तेव्हा त्या व्यक्तीला आम्ही स्वतः शिक्षा देतो. म्हणून तुझे प्रयत्न असेच असायला हवे की तुझ्यामुळे कोणालाही जाणून बुजून त्रास व्हायला नको. अरे, सतत तू फक्त नकारात्मक विचारांमध्ये का अडकून पडतोय? सतत भूतकाळामध्ये का अडकून पडतोय? अरे, भूतकाळ आता तू बदलू शकत नाही, पण तुझे नकारात्मक विचार बदलण्याचं बळ अजूनही तुझ्याकडे आहे. नकारात्मक विचार जेव्हा तू सोडून द्यायला शिकशील तेव्हाच खऱ्या अर्थाने सकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये डोकावतील. आणि एकदा की मनामध्ये सकारात्मक विचार येऊ लागले की आयुष्य देखील सकारात्मक होत असतं. अरे, जितका जास्त विचार तू एखाद्या गोष्टीचा करतो अगदी तशाच गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडत जातात. कारण हे ब्रह्मांड तुला तेच देत असतं ज्याचा तू जास्तीत जास्त विचार करतो. म्हणून आता तुझं तूच ठरव, तुला नेमकं ह्या आयुष्याकडून, ह्या ब्रह्मांडाकडून काय हवं आहे. कारण तू जे मागणार आहे तेच तुला मिळणार आहे. म्हणून जेही विचार करशील ते शांत डोक्याने करत जा. जेही विचार तू करणार आहे ते फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून करत जा. जेव्हा तू सकारात्मक विचार करशील तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझं आयुष्य सकारात्मक होणार आहे आणि त्यावर अंमलबजावणी करण्याचं काम मात्र तुझं आहे. जेव्हा तू तुझ्या विचारांवर अंमलबजावणी करतो तेव्हा ते सत्यात उतरवण्याची जबाबदारी आमची असते आणि आमच्या भक्तांना आम्ही कधीही निराश करत नाही. अरे, जो आमच्या दरबारात येतो तो कधीही रिकाम्या हाताने माघारी जात नाही. आम्ही दरवेळेस तुझ्या झोळीत काही ना काही टाकतच असतो, परंतु कधी कधी तुझी झोळीच फाटकी असते रे. आणि ती झोळी फाटकी होते ती तुझ्या वाईट कर्माने. म्हणूनच वाईट कर्म कधीही करू नकोस. नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न कर. आम्ही भरभरून देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आम्ही तुला काय देत आहे हे ओळखण्याची क्षमता मात्र तुझ्यामध्ये असायला हवी. आणि ही क्षमता प्राप्त होते ती नामस्मरणाने. जसं जसं तू आमचं नामस्मरण करतो तसा तसा तू आमच्याशी एकरूप होतो. आणि जसा जसा तू आमच्याशी एकरूप होतो तेव्हा तुझं आयुष्य हे आमचं होऊन जातं. आणि जेव्हा तुझं आयुष्यच आमचं होऊन जातं तेव्हा तू स्वामीमय होतो. आणि जो स्वामीमय झाला त्याचा जन्म सार्थकी लागला, त्याचा जन्म सार्थकी लागला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.